गुड मॉर्निंग मंडळी, कसे आहात? बरे आहात ना? तुमचा आजचा दिवस खूप छान जावं. पण पावसाचं काय? हा पाऊस काल चालू झाला आहे, तो आत्तापर्यंत कंटिन्यू लागतोय. शेतीचं काय? अजूनही ओला दुष्काळ जाहीर केला नाही आहे. कोकणाचं काय? आपण निवडून दिलेले नेते काय करतायत अजून? की त्यांनी मस्त फक्त आलिशान बंगलोमध्ये राहावं, आलिशान गाड्यातून फिरावे, ताफेच्या ताफे घेऊन फिरावे. मग शेतकऱ्यांचं काय? पुढच्या वेळेला यांना मतदान करायचं की नाही करायचं? किती देणार हे नुकसान भरपाई मिळवून शेतकऱ्याला? कोकणच्या शेतकऱ्याने कधी तुमच्याकडे कुठची मागणी केली नाही. याचा अर्थ असा नाही की त्याचं नुकसान होत नाही. भात कापणीला भात आलं आहे आणि जवळपास महिनाभर अगोदर भात आलं आहे भात कापणीला, आणि पाऊस थांबत नाही आहे. शेतकऱ्याने करायचं काय? आणि इथला शेतकरी जगला नाही तर इथल्या लोकांनी खायचं काय? पाऊस काय थांबायचं नाव घेत नाही आहे. आणि आता शेतकऱ्यांना हे सरकार मदत करणार का, ह्याचा एक प्रश्न आहे. सगळीकडे पाऊसच पाऊस आहे आणि बऱ्यापैकी शेतीचं नुकसान झालेलं आहे कोकणात तरी. कारण पाऊस सुरुवातीला म्हणजे झालेला 10 मेच्या आसपास, त्याच्यामुळे त्या पिरियडमध्ये काही जणांनी जे भात पेरलं आहे, म्हणजे जे उशिरा पिकतं ते भात पेरलेलं आहे, ते सुद्धा पूर्ण तयार होऊन जवळपास महिना 15 दिवस ते महिना झाला आहे. आणि जे रेग्युलर भात आहे ते पण पेरून लावणी होऊन आता भात तयार झालं आहे कापण्यासाठी पीक, त्यालाही आता जवळपास 15 ते 20 दिवस पूर्ण झालेत. आणि आता भात शेतीचं बऱ्यापैकी नुकसान होणार आहे. बऱ्यापैकी काय, खूप प्रमाणात. अक्षरशः आता शेतीचं म्हणजे उभ्या शेताला कोंब येतात, ही कंडिशन आहे. भात काळं पडतं आहे. बघू आता शेतकऱ्यांकडून कोण आवाज उठवत आहे की फक्त हे इलेक्शन पुरतेच आवाज उडवणार. अजून तरी काय तशी बातमी किंवा कोणाचा व्हिडिओ पण पाहिला नाही आहे की शेतीचं नुकसान होतं, त्यांना नुकसान भरपाई द्या. अजून पण कुठे आला नाही आहे. बघू. पण शेतकऱ्यांना नुकसान भरपाई यावर्षी मिळालीच पाहिजे. पण सगळ्यांचं नुकसान झालं आहे. असं नाही आहे की 2-4 दिवस पाऊस पडला त्याच पिरियडमध्ये कोणाचं नुकसान झालं. हा पाऊस महिनाभर कंटिन्यू आहे. चला, आता बाहेरची कामं तर काय करता येणार नाही आहेत, तर आता आपण आपली रेग्युलरची कामं करून घेऊया. चिरे आणलेले पूर्ण भिजलेत, त्याच्यामुळे मलाही ते काम करता येणार नाही आहे. कारण चिऱ्याला जी माती असते ना, त्यामुळे चिरा हातात ग्रिप मिळत नाही, सुटतो. त्याच्यामुळे ते काम पण मला आता करायला मिळणार नाही जोपर्यंत हा पाऊस थांबत नाही आहे. पाऊस थांबून 2 दिवस जावे लागतील, जरा चिरा हळकला की मग ते मला करता येईल. अगदी मिरगात लागतं तसा पाऊस लागतोय. हे बघा, काय खरं नाही पावसाचं. त्याने आत्ताच सगळ्यांना खत घातलेलं त्या दिवशी. आता पुन्हा जेवढं रान काढलेलं ना, तेवढं परत सगळं उगवणार आहे. यार, काय या पावसाचं कंटाळा आहे. हे बघा, मी पेरूचं झाड तोडलेलं अर्ध्यातून खाली,
अर्ध्याशे खूप खालून तोडलेलं आणि आता त्याला बऱ्यापैकी कोंब आलेत व्यवस्थित, हे बघा. सो आता हे झाड जगलेलं आहे. अरे यार, मिरगला लागतो, जून महिन्यात लागतो असं पाऊस लागायला लागलाय. हे बघा काय, आज माझे व्हिडिओ वाटतं पावसावरच बनणार आहेत. हे बघा काय ते, तुफान, नुसतं पाणीच पाणी. अरे देवा, असं ते माझे चिरे धुवून होत आहेत, पण ते काय तसे असं ना तसं धुवून गेले असते ते पाणी घालून घालून. नमस्कार मंडळी. आता संध्याकाळी पाऊस जरा कमी झाला आहे, आता कंटिन्यू पाऊस लागत होता. पाऊस आता ना जस्ट कमी झाला आहे सगळ्या बाबतीत, नाहीतर भरपूर पाऊस होता. हे काय इथपर्यंत भिजलंय, हे सगळं ओलं आहे, सगळं कंदील वगैरे सगळं ओलं आहे. ते बघा, आत्ता जस्ट पाऊस थांबलाय, आता म्हणजे अर्धा पाऊण तास झाला असेल. आता काय होणार आहे माहिती आहे, मच्छरचं प्रमाण परत वाढणार आहे. मी त्याच्यात म्हणूनच मासे सोडलेत, कारण मच्छरच्या अळ्या आतमध्ये होणार नाहीत, नाही तेवढं त्याच्यात भरपूर मच्छर झाले असते. चला जराशी चहा वगैरे घेऊया. चहा ठेवले, या चहा प्यायला. ती रक्कम इकडे बसली आहे चहा पिण्यासाठी.